महिला व बालविकास विभागाकडून आली मोठी गुड न्यूज। अंगणवाडी सेविका मदतनीस खुश। उन्हाळी सुट्टीचे वेळापत्रक आले, तारीख ठरली। अंगणवाडी खास 15 एप्रिल ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाडी केंद्रांना उद्यापासून उन्हाळी सुट्टी। बेळगाव बालचमूचा सांभाळ करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना मंगळवारी दिनांक 15 पासून महिनाभर उन्हाळी सुट्टी देण्यात येणार आहे। त्यामुळे बालचमूचा किलबिलाट थांबणार आहे। जिल्ह्यात 5531 अंगणवाडी केंद्र आहेत। यामध्ये नवीन लहान मोठ्या अंगणवाडी केंद्रांची भर पडली आहे। या सर्व अंगणवाडी केंद्रांना महिनाभर उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे। शहर व ग्रामीण भागात अंगणवाडी केंद्राची संख्या मोठी आहे। काही अंगणवाडी केंद्रे भाडे तत्वावर चालतात। या अंगणवाडी केंद्रामध्ये एक सहाय्यिका व एक मदतनीस आहे। त्याचबरोबर केंद्रामध्ये बालकांची संख्याही टिकून आहे। सरकारी प्राथमिक माध्यमिक शाळांना यापूर्वीच सुट्टी पडली आहे। त्याबरोबर आता अंगणवाडी केंद्रांनाही 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान एक महिना उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे। वाढत्या उन्हाने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे। त्यामुळे अंगणवाडीच्या कामकाजाच्या वेळेत बदल करावा अशी मागणी पालकांनी केली होती। मात्र बेळगाव विभागात कामाच्या वेळेत बदल नव्हता। मात्र अंगणवाडी केंद्रांना महिनाभराची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे महिनाभर अंगणवाडीतील बालकांचा किलबिलाट थांबणार आहे। अंगणवाडी केंद्राचे थकीत आणि सुधारित भाडे मिळावे, CBC कामाची थकीत रक्कम अदा करावी, निकृष्ट PHR बंद करावा, बालकांना चांगला दर्जेदार आहार द्यावा, पालकांकडून OTP घेऊ नये, पूर्वीप्रमाणे सह्या घ्याव्यात। कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटीचा प्रस्ताव शासनाच्या अर्थ विभागात प्रलंबित आहे। हा प्रस्ताव त्वरित मंजूर करून त्याचा लाभ मिळावा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकर ॲपचे प्रशिक्षण द्यावे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामाबद्दल प्रत्येकी 50 रुपये त्वरित जमा करावे।